नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भरत सोनवणे। आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत NMMS इयत्ता 8वी। ही जी NMMS परीक्षा आहे इयत्ता 8वी साठीची, त्याच्यातील स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजेच सॅट नावाचा पेपर आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हा पेपर मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी, त्याच पद्धतीने सेमी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपयुक्त आहे। तर यामध्ये पहा, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2018-19। यामध्ये स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजेच शालेय क्षमता चाचणी इयत्ता 8वी मीडियम मराठी माध्यम विथ इंग्लिश व्हर्जन, हा पेपर 9 डिसेंबर 2018 रोजीचा पेपर आहे। पहा, 9 डिसेंबर 2018 रोजीचा पेपर आहे। यामध्ये आपण आज सामाजिक शास्त्रे याच्यातील प्रश्न क्रमांक 36 ते 70 पर्यंतचे प्रश्न आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न घेता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 36 ते 70। तर जर तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आणखीनही जर तुम्ही माझ्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल, तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओला सबस्क्राईब करा। त्याच पद्धतीने या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सदरील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल। तर यामध्ये पहा, सामाजिक शास्त्रे हा जो काही पेपर आहे, हा पेपर या ठिकाणी आपण याच्यातील प्रश्न क्रमांक 36 ते 70 या ठिकाणी पाहणार आहोत। यामध्ये प्रश्न क्रमांक 36 या ठिकाणी पहा, खालील घटना कालानुक्रमे लिहा। तर विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते की प्रत्येक पेपर म्हणजे कोणत्याही इसवी सनाचा जर आपण पेपर पाहिला, तर त्याच्यामध्ये इतिहासातील एक प्रश्न हा कालानुक्रमे, खालील घटना कालानुक्रमे लिहा असा प्रश्न असतोच। तर विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचा जास्तीत जास्त सराव करणे, अशा प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करणे गरजेचे आहे। यामध्ये पहा, वसईचा तह, 2 सतीबंदीचा कायदा, क दुसरे इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती व ड सालबाईचा तह। तर यामध्ये जे काही पर्याय दिलेले आहेत पहा, 1 नंबर अ क ब ड, 2 ब क ड अ, 3 ड अ क ब व पर्याय क्रमांक 4 क ड ब अ। तर या घटनांचा कालानुक्रम सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी लावणे गरजेचे आहे। यामध्ये पहा, सुरुवातीला हा सालबाईचा तह ही घटना 1 नंबरला येणार आहे। यानंतर 2 नंबरला वसईचा तह, तर 3 नंबरला दुसरे इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती व 4 नंबरला हा सतीबंदीचा कायदा। तर यांचा जो काही घटनाक्रम असणार आहे तो कसा असणार आहे पहा, ड अ क ब असा पर्याय असलेला पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 37, 1857च्या उठावाचे ठिकाण व तेथे अग्रभागी असणाऱ्या व्यक्तीची नावे दिली आहेत, यापैकी रॉंग जोडी ओळखा। तर आपल्याला याच्यामध्ये जे काही चुकीची जोडी आहे ती आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितलेली आहे।
यामध्ये पहा पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर चिमासाहेब, 2 नरगुंद बाबासाहेब भावे, 3 संगमनेर अहमदनगर भागोजी नाईक, 4 सातपुडा परिसर रंगो बापूजी. तर याच्यामध्ये जे काही उठावाचं ठिकाण आहे व त्यामध्ये जे काही अग्रभागी असणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत याचा विचार केला असता याच्यामध्ये सातपुडा परिसर रंगो बापूजी ही जी काही जोडी आहे ती जोडी चुकीची आहे. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 38. धर्म सुधारणा चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे डॅश डॅश या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले. धर्म सुधारणा चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे डॅश डॅश या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले. 1 वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन, 2 स्वातंत्र्य व बुद्धी प्रामाण्य, 3 खगोलशास्त्र व गणिती, तर 4 स्थापत्यकला व वास्तुशास्त्र. तर याचं जे काही उत्तर असणार आहे ते स्वातंत्र्य व बुद्धी प्रामाण्य म्हणजेच पर्याय क्रमांक 2. पहा अतिशय सोपा प्रश्न क्रमांक 39. 1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली? 1 गोवा, 2 कर्नाटक, 3 आंध्र प्रदेश, 4 महाराष्ट्र. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. यानंतरचा पुढचा प्रश्न. मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने डॅश डॅश करारानुसार मान्यता दिली. नंबर 1 मोर्ले मिंटो कायदा, 2 लखनौ करार, 3 लाहोर करार व पर्याय क्रमांक 4 पुणे करार. तर हा जो काही मुस्लिमांना विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने लखनौ करारानुसार मान्यता दिलेली होती म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 41. लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे हे विधान कोणाचे आहे? 1 पंडित जवाहरलाल नेहरू, 2 रवींद्रनाथ टागोर, 3 महात्मा गांधी व पर्याय क्रमांक 4 लाला लजपत राय. तर हे जे विधान आहे हे विधान लाला लजपत राय यांनी केलेले होते म्हणजेच याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर म्हणजे अशा प्रकारचे जेही कोणते उदाहरणं म्हणजे जेही काही विधाने असतील असे विधाने नेमके कोणाची आहेत याच्यावर सुद्धा एक प्रश्न या परीक्षेमध्ये विचारला जातो. त्याच पद्धतीने पहा प्रश्न क्रमांक 42. चित्रातील व्यक्तीचे नाव लिहा. तर विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगावीशी वाटते की प्रत्येक परीक्षेमध्ये NMMS ची जी काही परीक्षा आहे सॅट नावाचा जो काही पेपर असतो त्याच्यामध्ये कोणत्याही एका व्यक्तीचं चित्र त्या ठिकाणी दिलं जातं व त्या ठिकाणी आपणाला त्या व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी शोधावयाचं असतं. अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो. तर त्या पद्धतीने आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. तर आता या ठिकाणी जे चित्र दिलेलं आहे पहा ते कोणाचं आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. यामध्ये पहा पर्याय क्रमांक 1 मल्लप्पा धनशेट्टी, 2 श्रीकृष्ण सारडा, 3 कुर्बान हुसैन, 4 जगन्नाथ शिंदे. तर याचं जे काही उत्तर असणार आहे पहा ते कुर्बान हुसैन पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार आहे. त्यानंतर सध्याच्या रायगड जिल्ह्यातील
कर्जत तालुक्यातील बाही कोतवाल यांच्या कोणत्या गटांनी सरकारला सळो की पळो करून सोडले होते? नंबर 1 लाल सेना, 2 अभिनव भारत, 3 अनुशीलन समिती व पर्याय क्रमांक 4 आझाद दस्ता. तर याचं जे काही उत्तर असणार आहे ते उत्तर पर्याय क्रमांक 4 आझाद दस्ता. प्रश्न क्रमांक 44 खालील वृत्तपत्रांमधील कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले नाही? 1 जनता, 2 समता, 3 केसरी व 4 मुकनायक. तर याच्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केसरी हे वृत्तपत्र सुरू केलेले नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 45 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. यासाठी प्रयत्न करणारे कामगार नेते कोण? 1 श्रीपाद अमृत डांगे, 2 मुजफ्फर अहमद, 3 नाम जोशी, 4 नारायण मेघाजी लोखंडे. तर आपणाला याचं जे काही उत्तर असणार आहे पहा, तर याचं उत्तर असणार आहे नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नातून ही रविवारची सुट्टी देण्यात आली, म्हणजेच उत्तर याचं असणार आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पहा गुजरातमधील दादरा नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी डॅश डॅश दलाची उभारणी करण्यात आली. 1 गुजरात युथ लीग, 2 रजाकार, 3 आझाद गोमंतक, तर पर्याय क्रमांक 4 गुजरात काँग्रेस समिती. तर याचं जे काही उत्तर असणार आहे ते आझाद गोमंतक, पर्याय क्रमांक 3. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 47 खालील चित्रामधील घटना कोणत्या ठिकाणच्या सत्याग्रहाशी संबंधित आहे? 1 सोलापूर. आता हे चित्र म्हणजे अशा पद्धतीचा एखादी घटनेवर आधारित सुद्धा एक चित्र परीक्षेमध्ये आतापर्यंत विचारण्यात आलेले आहे. तर याचा संबंध नेमकं पुढीलपैकी कोणत्या सत्याग्रहाशी संबंधित आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. पहा नंबर 1 सोलापूर, 2 धारासेना, 3 पेशावर, 4 दांडी. तर याचं जे काही उत्तर असणार आहे ते दांडी, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 1 निराजी रावजी न्यायाधीश, 2 अण्णाजी दत्तो अमात्य, 3 दत्ताजी वाकनीस मंत्री, 4 रामचंद्र डबीर सुमंत. तर याचं उत्तर असणार आहे ते अण्णाजी दत्तो अमात्य, पर्याय क्रमांक 2. ही जी जोडी आहे ती चुकीची जोडी आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 49 अलाहाबादच्या मुघल सुभेदार डॅश याने बुंदेलखंडावर हल्ला केला. नंबर 1 मोहम्मद खान बंगश, 2 हुसेन अली, 3 सय्यद बंधू अब्दुल्ला, 4 नजीब खान. तर याचं जे उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 1 मोहम्मद खान बंगश. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 50 पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा. वराडची इमादशाही, 2 बिदरची कुतुबशाही, 3 विजापूरची आदिलशाही व 4 अहमदनगरची निजामशाही. तर याच्यामध्ये उत्तर असणार आहे बिदरची कुतुबशाही, पर्याय क्रमांक 2.
यानंतर पहा प्रश्न क्रमांक 51. अध्यक्षीय शासन पद्धतीत कोण कार्यकारी प्रमुख असतात? 1. राज्यपाल, 2. प्रधानमंत्री, 3. राष्ट्राध्यक्ष व 4. लोकसभा अध्यक्ष. तर याचं उत्तर असणार आहे राष्ट्राध्यक्ष, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 52. कराविषयीचे प्रस्ताव केवळ डॅश या सभागृहात मांडले जातात? 1. लोकसभा, 2. राज्यसभा, 3. विधान परिषद, 4. न्यायालय. असणार आहे पर्याय क्रमांक 1 लोकसभा. प्रश्न क्रमांक 53. भारताचे डॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात? 1. राष्ट्रपती, 2. उपराष्ट्रपती, 3. प्रधानमंत्री व 4. सरन्यायाधीश. तर याचं जे उत्तर आहे ते उपराष्ट्रपती म्हणजेच पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 54. महाराष्ट्र विधान सभागृहाचे एकूण सदस्य संख्या किती असते? 1. 250, 2. 288, 3. 78 व 4. 60. तर याचं जे काही उत्तर असणार आहे हे उत्तर पर्याय क्रमांक 2 288. प्रश्न क्रमांक 55 या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? 1. अमेरिका, 2. भारत, 3. इंग्लंड व 4. रशिया. तर याचं उत्तर आहे इंग्लंड, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 56. डॅश ढग मुख्यतः हिम स्फटिकांचे बनलेले असतात? 1. स्ट्रॅटस, 2. सिरस, 3. अल्टोस्टॅटस व 4. क्युमुलस. तर याचं जे काही उत्तर असणार आहे ते उत्तर सिरस, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 57. भारतामध्ये सर्वेक्षणासाठी कोणत्या शहरातील समुद्र सपाटीची सरासरी उंची 0 मानली जाते? 1. मुंबई, 2. पणजी, 3. कोलकाता व 4. चेन्नई. तर याचं उत्तर असणार आहे चेन्नई, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 58. जागतिक प्रमाण वेळेनुसार भारतात सकाळी 8 वाजले असतील तर ग्रीनिच येथे किती वाजले असतील? तर पर्याय क्रमांक 1 दुपारचे 1:30, पर्याय क्रमांक 2 दुपारचे 2:30, पर्याय क्रमांक 3 सकाळचे 2:30 व पर्याय क्रमांक 4 सकाळचे 1:30. तर याचं जे उत्तर असणार आहे पहा, तर ते सकाळचे 2:30, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 59. खालील पर्यायांपैकी पृथ्वीच्या अंतर्भागाच्या कोणत्या विभागाची सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर मानली जाते? 1. भूकवच, 2. प्रावरण, 3. गाभा व 4. खंडीय कवच. तर याचं उत्तर असणार आहे भूकवच, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 60. सोमाली प्रवाह कोणत्या महासागरात आहे? 1. पॅसिफिक, 2. हिंदी, 3. दक्षिण अटलांटिक व 4. उत्तर अटलांटिक. तर याचं उत्तर आहे हिंदी महासागर, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 61. खालील पर्यायांपैकी विसंगत जोडी ओळखा. 1. प्राकृतिक घटक, मृदा, सामाजिक घटक, धर्म, आर्थिक घटक, खनिज संपत्ती
व राजकीय घटक युद्ध, तर याच्यामधील विसंगत जोडी असणार आहे आर्थिक घटक खनिज संपत्ती, पर्याय क्रमांक 3. पुढे प्रश्न क्रमांक 62, आर्द्रतेचे मापन सामान्यपणे डॅश डॅश अशा एककात केले जाते. नंबर 1 ग्रॅम प्रति घनमीटर, 2 अंश सेल्सिअस, 3 मीटर, 4 मिलीमीटर. तर याचं उत्तर असणार आहे ग्रॅम प्रति घनमीटर, पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 63, मृदेमध्ये डॅश डॅशचे प्रमाण अधिक असेल तर मृदा सुपीक असते. 1 ग्रॅनाइट, 2 ह्युमस, 3 बेसाल्ट व पर्याय क्रमांक 4 नीस. तर याचं उत्तर आहे ह्युमस, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 64, जमिनीविषयी सर्व माहिती कोणत्या खात्याकडे असते? जमिनीविषयी सर्व माहिती कोणत्या खात्याकडे असते? 1 महसूल खाते, 2 शिक्षण खाते, 3 आरोग्य खाते व 4 टपाल खाते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महसूल खाते. प्रश्न क्रमांक 65, खालील पर्यायापैकी कोणता पर्याय लघु उद्योग आहे? 1 गुऱ्हाळ, 2 बेकरी, 3 लोह पोलाद उद्योग व 4 साखर उद्योग. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 बेकरी हा लघु उद्योग आहे. पुढील प्रश्न, सूर्योदयानंतर जसा जसा सूर्य आकाशात वर सरकतो तशी आपली सावली डॅश डॅश होत जाते. यामध्ये पहा पर्याय क्रमांक 1 उंच, 2 मोठी, 3 लहान व 4 स्थिर. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 लहान. आपली सावली ही लहान होत जाते. प्रश्न क्रमांक 67, योग्य जोड्या लावून योग्य पर्याय ओळखा. यामध्ये अ गट व ब गट असे या ठिकाणी 2 दिलेले आहेत पहा. तर अ गटामध्ये दिलेला आहे पहा सागरी मैदान, 2 भूखंड मंच, 3 खंडांत उतार व 4 सागरी संचयन. तर ब गटामध्ये दिलेला आहे उथळ भाग, सपाट भाग, सखल भाग व उतार तीव्र. तर याच्या सुरुवातीला आपण जोड्या लावून घेणार आहोत व त्याच्यानंतर आपल्याला योग्य तो पर्याय क्रमांक या ठिकाणी निवडायचा आहे. यामध्ये पहा हा जो सागरी मैदान आहे, सागरी मैदान हा कसा असतो? सपाट भाग असतो. म्हणजे सागरी मैदान हा सपाट भाग असतो. तर भूखंड मंच हा उथळ भाग असतो. भूखंड मंच हा उथळ भाग. तर खंडांत उतार हा उतार तीव्र असतो. तर सागरी संचयन हा सखल भाग असतो. म्हणजे आता या ठिकाणी आपलं जे काही उत्तर आलेलं असणार आहे ते कसं असायला पाहिजे? 1 ला ब, 2 अ, 3 ड व 4 क असा पर्याय असलेला आपणाला या ठिकाणी पर्याय शोधायचा आहे आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 68, खालील भारत देशातील राज्यांचे लिंग गुणोत्तर 2011 आलेखाचा अभ्यास करून बिहार राज्याचे लिंग गुणोत्तर सांगा. तर यामध्ये पहा एक आलेख या ठिकाणी दिलेला आहे व याच्यामध्ये लिंग गुणोत्तर या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर आपल्याला या ठिकाणी बिहार राज्याचं लिंग गुणोत्तर या ठिकाणी सांगावयाचं आहे. तर यामध्ये जर आपण पाहिलं पहा तर हे जे लिंग गुणोत्तर आहे बिहारचं,
हे बिहारचं लिंग गुणोत्तर 900 पेक्षा जास्त व 1000 कमी आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पहा. ओके, तर आता याच्यातील आपल्याला योग्य या ठिकाणी निवडायचा आहे. यामध्ये पहा उत्तर दिलेलं आहे आपल्याला 1084, 2 929, 3 879 व 4 918. तर याचं जे काही उत्तर असणार आहे ते पहा, हे महाराष्ट्रापेक्षा कमी आहे या बिहारचं. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचं किती आहे लिंग गुणोत्तर 2011 नुसार 929, म्हणजे याच्यापेक्षा काहीतरी कमी असणं गरजेचं आहे. म्हणून बिहारचं हे जे लिंग गुणोत्तर आहे ते 918, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 69. हवेचा दाब डॅश डॅश या परिमाणात सांगतात. 1 मिलीबार, 2 मिलीमीटर, 3 मिलीलिटर व 4 मिलीग्रॅम. तर याचं उत्तर असणार आहे मिलीबार. हवेचा दाब हा मिलीबार या परिमाणात सांगतात. प्रश्न क्रमांक 70 हा सामाजिक शास्त्रातील शेवटचा प्रश्न आहे पहा. कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब कशा पद्धतीचे असते ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. कंकणाकृती सूर्यग्रहण. तर यामध्ये जर आपण हे पर्याय पाहिले पहा, याच्यामध्ये पूर्ण आकृती दिलेली आहे, याच्यामध्ये कडा दिलेल्या आहेत. तर ई मध्ये काय एकाच साईडला दिलेला आहे, तर या ई मध्ये अर्धा अर्धा भाग दिलेला आहे पहा. तर कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी हे सूर्यबिंब कसं असणार आहे, हे अर्धा अर्धा असा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतो. म्हणजे याचं जे काही उत्तर आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे पहा. तर याचं जे काही उत्तर असणार आहे ते उत्तर पर्याय क्रमांक या ठिकाणी. आता हा जो काही प्रश्न आहे याचं उत्तर ह्या दिलेल्या पर्यायांपैकी अ आ ई याच्यापैकी जे काही उत्तर असणार आहे हे उत्तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने म्हणजे जे काही उत्तर सूची देण्यात आलेली आहे याचं उत्तर हे राखीव ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला आहे. हे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावायचे आहे. तर या ठिकाणी आपण ह्या जो हे सामाजिक शास्त्र प्रश्न क्रमांक 36 ते 70 पर्यंतचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. तर या पुढील भागामध्ये आपण गणित या घटकावरील प्रश्न स्पष्टीकरणासह उत्तरे या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 71 ते 90 पर्यंतचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आणखीन तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व त्याच पद्धतीने हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत